मावशी चालली आता काय तू तिच्या सांगा। शेवटी तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण झाली। मनीषाला फायनली आम्ही घरातून काढून दिलं आणि आता सर्व कामं मनीषा जशी मला हेल्प करत होती तशी आता पुन्हा गणेशजी करणार आहे। जाऊ द्या ना, काय होते लोक इथं घालतात, बाकीचे कपल घालत नाही काय मॅचिंग मॅचिंग। हा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। हाय कर बेटा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ मन। तर स्वराज किती दयाळू आणि किती म्हणजे हे आहे ना, इनोसंट आणि इमोशनल आहे हे तुम्हाला माहितीच आहे की साधारण त्याला कोणी पण जीव लावला तर तो भरपूर रडतो। कारण आम्ही गावाला गेलो होतो एक दिवस तर मनीषाने त्याला आईसारखं प्रेम दिलं होतं आणि त्याच्यानंतर आता पण घरी होती तर स्वराजचे ते एवढं लक्ष ठेवत होती। तुम्हाला माहिती आहे आजकाल एक बहीण दुसऱ्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं शिसू वगैरे करत नाही। तर ही तर आमची कितीही झाली तर परकी होती आहे ना, एका आम्ही आईचे नाही, आम्ही एका म्हणजे बहिणी नाही, काहीच नाही, फक्त मैत्री होती। परंतु मनीषाने ना एवढी एज्युकेटेड असून एवढी शिक्षित असून मुलांचं शिसू वगैरे सर्व केलं आणि कधी काढलं सुद्धा नाही। बॅग भरू राहिली तू का काढू राहिली? जायची इच्छा नाहीये तर कहूनच तू बॅग पॅक करून 10 वेळा रात्री ना बॅग पॅक केली माहिती आहे का तुम्हाला? अरे हे कपडे नाहीतर काही लोक आपल्या घरी बोलावतात, नंतर मुलाला खाऊ पिऊ घालतात आणि एका व्यक्तीने माझ्यासोबत असं केलेलं आहे माहिती आहे का, म्हणजे मैत्री केली, नंतर मला घरी बोलावलं, माझ्या मुलांना खाऊ पिऊ घातला आणि त्या व्यक्तीने मुलाला पाणी दिलं होतं ना बिस्लेरीचं, ते पाणी डायपर सर्व काढलेलं आहे आणि लोक आता तोच इतिहास दुबारा होणार आहे, म्हणजे पुनरावृत्ती होणार आहे। काही दिवसांनी मनीषा सुद्धा माझ्या मुलांचं माझं केलेलं किंवा खाल्लेलं पिल्लेलं असं सर्व काही काढणार आहे असे लोकांना वाटते। तर मला त्यांना सांगायचं आहे काढणारा व्यक्ती फायदा बघतो, जसा की काही व्यक्तींनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचं चॅनल ग्रो करून गेलं आणि बस झालं, परंतु मनीषा त्या व्यक्तीमधली नाही आहे। मी आधी पण सांगितलेलं आहे की तिचं बॅकग्राऊंड हे खूप छान आहे आणि चांगल्या घरची मुलगी आहे, तिला फेमस होण्याची काही गरज नाही। तिला विदर्भाचा मॉडेल अवॉर्ड भेटलेला आहे, ती टीचर आहे, डान्स टीचर आहे, कोरिओग्राफर आहे, बरोबर ना। तर इथं आता तिची बॅग पॅकिंग वगैरे झालेली होती आणि कसं आहे किती दिवस आपण त्या मुलीला आपल्या घरी ठेवणार, शेवटी ती परकी आहे, बरोबर ना। आणि भरपूर लोकांना असं वाटत होतं की ही कधी जाते तर काही लोकांनी तर मला डायरेक्ट ही कमेंट केली होती की बाबा मनीषाला जास्त दिवस तुझ्या घरात ठेवू नको, किचनमध्ये ठेवू नको, तुझ्या घरात नवरा आहे, असं आहे तसं आहे, तुझा संसार खराब होणार। तर त्यांना मला सांगायचं आपली जशी सोच असते ना तसंच आपल्याला हे जग दिसत असते। कुठे गेले पप्पा? अरे देवा ये इकडे, काय करून राहिले पप्पा? तर मनीषाचा आणि माझा प्रवास खूप छान झाला। 15 दिवस आम्ही भरपूर मजाक मस्ती केली, भरपूर पेड प्रमोशन केलंय, भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो आणि आमच्यात वाद होऊ नये याची आम्ही दोघी पण काळजी घेत असतो आणि मी शेवटी तिला माझं मुलगी मानलेली आहे आणि ती पण मला आई म्हणत असते। तर अशा पद्धतीने आता बॅग वगैरे पॅक केलेली आहे, आम्ही निघालेलो आहे आणि स्वराज तर माझा एवढा इमोशनल आहे, त्याला कोणी जीव लावला की तो अक्षरशः त्याच्यासाठी जीव पण देऊ शकतो, आत्तापासून तो एवढा इमोशनल आहे। तर आता त्याला समजत होतं की माझी मावशी जात आहे, तर आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि मनीषाला आम्ही बस स्टँडला घेऊन गेलो। भरपूर वेळ आम्ही वाट बघितली परंतु बस काही आली नव्हती, शेवटी फायनली बस आलेली आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे साधारणतः 1 तासाने बस आली होती, म्हणजे आम्ही 10ला गेलो तर 12 वाजता बस आली होती आणि 12 वाजता फायनली आता आणि जागा नव्हती, भरपूर अशी बस पॅक होती। तर शेवटी गणेशजी खिडकीमधून चढले, तिची बॅग वगैरे टाकून दिली आणि शेवटी तिला 1 सीटची जागा गणेशजीने दिली। हा फरक पडतो माहिती आहे का, नवरा असताना आणि नवरा नसताना। नाही तर मी जर तिला बसून द्यायला गेली असती ना तर कदाचित माझ्यामुळे तिला जागा भेटलीच नसती आणि नंतर मग स्वराजचं झालं रडणं। मावशी चालली ते जाता का तू तिच्या सांगा?
पप्पाने चालले मावशी चालली त्याला वाटतं पप्पा चालले काय. तर स्वराज भरपूर रडत होता आणि मनीषाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत होतं आणि मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं की ती जा बेटा मी इथं ना मावशी गेली मग मावशी गेली. आता किती दिवस ठेवत होता मावशीले. गेली बेटा मावशी. येते ना मावशी अजून येते. कुठं यायचा आहे काय राहू नको मावशी. मावशी आता येते मावशी परत. हा सीन खरंच खूप वाईट असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत 15 ते 20 दिवस आपण राहतो आणि तो व्यक्ती एकदम आपल्याला बहिणीसारखं प्रेम देतो. आणि स्वराजचं रडणं पाहून घरी आल्यानंतर मी एक रील सोडली. मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं कारण सांगतो माझ्या आईनंतर जर मला कोणी एवढं प्रेम दिलं असतील ना, माझ्या हातात चहाचा कप दिला असेल, हातात पाणी आणून दिलं असेल, गरमागरम जेवण दिलं असेल ना, तर ती मनीषा आहे. खरंच तिने माझ्यासाठी म्हणजे या 5 ते 6 महिन्यात भरपूर केलेलं आहे. मला व्यवस्थित मेकअप करणे, व्यवस्थित राहणे, व्यवस्थित कोणतं प्रोडक्ट कसं लावायचं, हे सर्व जे काय आहे ना ते मला मनीषाने शिकवलेलं आहे. आणि मनीषा ऑलराऊंडर आहे. स्वयंपाकसुद्धा एवढी सुंदर करत होती की मी सांगू शकत नाही. एकदम तेलाच्या पोळ्या, भाजीसुद्धा व्यवस्थित. आणि गणेशजींना पण भाऊजी भाऊजी, दादा दादा, व्यवस्थित तिचं राहणीमान वगैरे. आणि ज्या वात्रट किंवा चालू मुली असतात ना त्या ओळखूच येतात की त्या चालू आहेत म्हणून. आणि मनीषा त्यामधली नाही. ती कॅरेक्टरने खूप अशी चांगली मुलगी आहे आणि तिला भांडणं लावणं आवडत नाही, तिला कोणाचा विषय घेणं आवडत नाही. बस ती तिच्याच लाईफमध्ये एन्जॉय करत असते. आणि तिने मला पण हेच सांगितलेलं आहे की ताई अजिबात कोणाकडे लक्ष देऊ नका. तुमचे 2 मुलं आहेत, भाऊजी आहेत, मस्त एकामेकासोबत भांडणं करा, एकामेकासोबत करा, मारायचं आहे एकामेकांना मारा. जेवढं राग जेवढं प्रेम व्यक्त करायचं असेल ना आपल्याच व्यक्तीवर करा, दुसऱ्या व्यक्तीवर करू नका. कारण दुसरा व्यक्ती आपल्याला कधी साथ सोडतील किंवा कधी दगा देतील हे सांगता येत नाही, बरोबर. तर नंतर आम्ही घरी आलो आणि घरची सर्व कामं पडलेली होती. आणि मनीषा गेल्यामुळे ना मला अजिबात करमत नव्हतं. म्हणजे अक्षरशः मी भांडे घासले ना तेव्हा मला असा रड येत होता की मनीषा कसं आहे. पण ती शेवटी एक तरुण मुलगी आहे, जास्त दिवस आपण आपल्या घरी ठेवू शकत नाही. त्याच्यात तिच्या एक्झामची तयारी चालू आहे, तिची आई पण आजारी पडली होती, त्याच्यामुळे मला तिला जाऊ द्यावं लागलं. आणि बाकीच्या लोकांना पण तिचा त्रास होत होता. डायरेक्टली मला कॉमेंट टाकत होते की किती दिवस ती तुझ्या घरी राहणार, तुझ्या घरात तुझा नवरा आहे, किती दिवसानंतर आलेला आहे, कबाब में हड्डी ठेवू नका. म्हणजे लोकांना कळतच नाही की आपण काय बोलत आहे. काय करू राहिली तू? पोळ्या करतो बा आता. किती वाजले ते दिसले का पोळ्या 3 करायला? वाजले 3. मग मनीषा गेली ना, गमून नाही आलं ना. मग मनीषा गेली तर जेवण लागत का? जेव्हा लागते पण एखादा व्यक्ती गेला की करमत नाही. त्यात कामं पडेल होते सर्व, भांडे कुंडे, किती मोठा गळगाळ पडेल होता. तर ही नस आता ती 15 दिवस वापस. हा येते तर खरंच म्हणा, आता काय असं गमत नाही. तर आता 3 वाजले कारण घरचे कामं भरपूर आवरायचे बाकी होते. आणि तिला गाडीत बसून दिल्याशिवाय आम्ही घरी कसं काय येणार. तिला गाडीत बसून दिलं, नंतर आम्ही घरी आलो. तर मग पटापट कामं आवरले. आता स्वयंपाक करताय, नंतर जेवण. स्वराजला दाखवा झोपला म्हणून. सो काय तर घरची भांडी घासणं, नंतर क्लिनिंग करणं, त्याच्यानंतर वरची पाण्याची टाकी गणेशजीने मी क्लीन केली. त्याच्यानंतर वरचे टेरेस जे आहे ना ते सुद्धा क्लीन करून घेतली कारण स्वराजने भरपूर असा धिंगाणा घातलेला होता. आणि कसं आहे मग आईचे झाडं वगैरे वर आहे आणि आई शेतातून आल्यानंतर थकत असते आणि आईला मग गळाठा दिसला ना तर आई भरपूर माझ्यावर रागवते. तर किती दिवसानंतर गणेशजीने मी आज सोबत एका ताटात जेवण केलं होतं. मनीषा असताना आम्ही एका ताटात कधीच जेवण केलं नाही. तर संध्याकाळ झाली होती तर संध्याकाळी मस्तपैकी मूग डाळ खिचडी केली होती कारण स्वराज सकाळपासून जेवला नव्हता आणि गरमागरम पिठलं केलं होतं. आणि स्वराज सर्व जेवण करत असतो आता म्हणजे भाजी पोळी वगैरे. तर अशा पद्धतीने आम्ही जेवण केलं. हा ब्लॉग कसा वाटला तेव्हा नक्की सांगा आणि लाईक करा. नाही तर काय उपट ठेवता का. चला आता तर मग मनीषा मॅडम गेल्या बाबा, आम्हाला काही करमत नाही आहे. गणेशजी तुम्ही माझ्यासारखी टी शर्ट कोण घालता बरं. मॅ रेड घातली, तुम्ही कोण रेड घालत राहता. पहिली मी घातली मग सांगत कायले झोपा. तुम्ही मग कार्बन कॉपी करून राहायला फोन आले आहे ना.
हा जाऊ द्या ना, काय होते लोक इथं घालतात, बाकीचे कपल घालत नाही काय मॅचिंग हा ऍब्सोल्युटली राईट. राईट. तुम्हाला इंग्लिश येते का गणेशजी? अरे यार तुम्ही तर म्हणजे मी कॉल करून पास झालो. त्याच्यात PhD झाली आपली, पण कसं आपण स्वतःला हुशार दाखवत नाही लोकांनी. हा जशी मी दाखवतो. लोक कसे आय एम काय आय एम डॉक्टर, आय एम डॉक्टर, I आय am एम a engineer. ॲडव्होकेट, आय एम इंजिनियर, आय एम डॅड डॅश. चला चला मग आता बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके.